नाही, आज मुंबईमध्ये एकतर अशा ओपन स्पेसेस कमी आहेत, ज्या आहेत त्याच्यावरसुद्धा काही ना काही रिझर्वेशन इथून तिथून हे करून कोण विकासक कोण आपल्या स्वतःच्या प्रॉफिटसाठी काहीतरी वेगळं हे करण्यासाठी ते गडप केले जातं. मुलं जाणार कुठे? तरुण पिढीला, लहान मुलांना खेळायला ग्राउंड्स पाहिजेत. आज ग्राउंड्स नाही आहेत. आज मुंबईच्या लंग्स कापल्या जात आहेत. आज जे काही जंगलं किंवा जे काही आपलं संजय गांधी उद्यानामध्ये कोणीतरी कोणा डोक्या फार मोठं चालवलं आणि त्यांनी तिथे युनिव्हर्सिटीपासून ते तिथे सगळ्या सेटलमेंट्स आणणार वगैरे, तर हे मान्य नाही. मुंबईकरांनासुद्धा मान्य, त्याला विरोध होणार. इथे ग्राउंड आहे, या ग्राउंडचा उपयोग ग्राउंड म्हणून खेळण्यासाठी मुलांना झाला पाहिजे. आता इथे जे काही टर्फ होतं आहे किंवा काहीतरी फॅसिलिटी म्हणून उभारली जाते आहे, ही इकडच्या लोकांना, नागरिकांना मान्य आहे का? तरुणांना मान्य आहे का? लहान मुलांचं तर सांगता येत नाही. पण उद्या याच्यावर जर कुठे प्रायव्हेटायझेशन कोणतरी स्वतःची मालकी हक्क वगैरे काय करायला लागलं तर हे लोक जातील कुठे? उद्या हे सरकारची जमीन, म्हाडाची असू द्या, BMCची असू द्या, शेवटी सरकारी ग्राउंड असलेलं हे जर कोणी कुठच्या तरी आमिषानं किंवा कुठच्या तरी मनामध्ये वेगळा हेतू ठेवून जर काय करत असेल तर त्याला तसं करू नये. याच्यासाठी ते बाकीच्या ठिकाणी करू शकता. आणि जर चांगला उद्देश असेल तर राहील. चांगला उद्देश असेल, लोकांसाठी फॅसिलिटी असेल तर लोक सगळं मान्य करून घेतील. पण लोकांचा विरोध, सगळ्यांचा विरोध असताना तेही सरकारी जागेवर स्वतःचं हे करणं, आपण कोणावर आरोप करत नाही आहोत. कुठून केलं, काय केलं हे कागदोपत्री आलं पाहिजे आणि त्याचा शहानिशा झाली पाहिजे, एवढंच. म्हणून मान्य म्हणजे आता ज्यांचं म्हाडा आहे, BMC आहे, ह्यांच्याजवळ हे आल्यानंतर त्यांना मान्य आहे का? ते कुठच्या दृष्टीनं मान्य करून घेतील हा प्रश्न आपण घेतोय. सर, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हाडाचे अधिकार आम्ही आहेत नाही. ओके, आम्हाला आमच्या ग्राउंडचं शुभशोभीकरण दिसतंय आणि जेव्हा आम्हाला ग्राउंडचं शुभशोभीकरण दिसतंय आणि चांगलं दिसतंय, मग आम्ही कशाला आमदार साहेब तुकाराम कातेंना नाही सपोर्ट करायचा? आज आमच्या ग्राउंडला 10 वर्षापासून एक खडी, दगड, माती काहीच नव्हतं. आज तुम्ही अगर मागे बघा, इकडे इमारत आहे. ओके, आम्ही तरी पण सगळे मस्त पहिले ग्राउंड होतं. आज ती इमारत आहे. आज सगळं काय आहे, आज एक टर्फवरून बोलतात. ही टर्फची आहे ना, ही गोष्ट नाही आहे. ही गोष्ट हे काम थांबवायसाठी आहे. या ग्राउंडचं जे शुभशोभीकरण झालं ना, त्याचं थांबवायसाठी आहे. आम्ही नाही बोलून आम्ही सुभाषनगरचे सर्व पोरं सगळे जर सातत्याने, तुम्हाला माहिती आहे इकडे 10 ते 20 वेळा आमचे लाडके आमदार तुकाराम काते साहेब आलेत आणि आम्हाला विचारून सगळ्या पोरांना विचारून हे सगळं ग्राउंडचं काम केलं आहे. असं नाही की ह्याच्या पहिलं त्यांनी आम्हाला काय न सांगता या काय गुपित ठेवलं. ते 10 ते 15 वेळा आमच्याकडे आलेत. अरे बाबा, तुम्हाला काय पाहिजे? हे पाहिजे, चला देतो. तुम्हाला काय पाहिजे? ते पाहिजे, देतो. जसं मागणी आम्ही सुभाषनगरच्या मुलांनी आणि वैष्णव ग्रुपनी केली, तसं आमच्या लाडक्या आमदार तुकाराम काते साहेबांनी आमच्यासाठी सगळं केलं. आणि आज जेव्हा सगळं आमच्यासाठी होतं आहे, तर काही 2-3 तत्व आहेत ज्यांना फक्त डोळ्यात खुपतं आहे. आणि अगर त्यांना खुपतं आहे, मग त्यांच्यासाठी हा ग्राउंड नाही ना, 2-3 लोकांसाठी हा सुभाषनगरचा ग्राउंड आहे. आणि इकडे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज ही कुठलीच नाही होत आहे, तरी पण त्याला कमर्शियल होतं आहे, अतिक्रमण होतं आहे. फक्त गोष्ट हीच बोलायची आहे. आज सुभाषनगर सगळे पोरं काय बोलतात सगळ्यांना, प्लीज समर्थन द्या, प्लीज या आमच्यावर आणि प्लीज काहीतरी आमच्यासाठी करा. आमचे आमदार आमच्या मागे उभे राहतात, पाठिंबा देतात, तर मग त्यामध्ये त्रास काय? त्यांनी हा फंड आणला आहे, ते फंड लावून करतात आहे आणि त्यांचं काम ते करतात आहे, मग चांगलीच गोष्ट आहे ना. आणि असं कोण दमदार आमदार आम्हाला भेटला आहे जो आमच्यासाठी करतोय? सर, तेव्हा तुम्ही अगर टर्फचा विचार करतात ना, त्या मीटिंगमध्ये टर्फ सोडून बाकी सगळे वाद झालेले. ही गोष्ट फक्त टर्फची नाही आहे, ही या सुभाषनगरच्या अस्तित्वाची आहे. कारण की जे पण काय करतात आहे सुभाषनगरच्या अस्तित्वासाठी करतात आहेत. आमचं अस्तित्व संपवायला बघतात आहेत. इलेक्शनच्या टायमाला सुभाषनगरवर बिल्डिंग नाही हे बोलतात. अगर तुम्ही असं बोलाल बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेले, बिल्डिंग नाही, तर कसं चालणार सर? आज ही सुभाषनगर बनते आणि हा जो ग्राउंड बघतो आपण, प्लीज एकदा कॅमेरा अगर तो आपल्या मीडियाच्या माध्यमांनी दाखवला ना, किती छान बनलं आहे. लहान पोरं, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी आज बनतो आहे. अगर हा ग्राउंडचा मी तुम्हाला एक फोटो पाठवेन, पहिलं कसं होतं आणि आत्ता कसं होतं. इकडे चरसुल्ले, गर्दुल्ले ह्यांचं हे वास होतं. इकडे कॉलनीमध्ये आम्ही लोकांनी काय काय नाही ते गोष्टी बघितलेत सर. त्याच्या सामोरे आम्ही जायचो, आम्ही त्याच्या सामोरे गेलो आहे. आणि अगर आम्ही अगर त्रासात आहे, मग आमच्यासाठी काय चांगलं होतं, आम्ही समर्थन का नाही करणार? आज कॉलनीत कोणाची हिंमत नव्हते बाहेरून येऊन दारू पियाची, कॉलनीत कोणाची हिंमत नव्हती. इकडे आता गेट लागेल, सगळं होईल, खूप छान होणार आहे. आणि अगर ह्याचा पाठिंबा आम्ही ना देत म्हणजे आम्हाला डोकं नाही. त्यांनी आता म्हणलं आहे की आम्ही जे काय चांगलं आहे ते सुभाषनगरसाठी, पोरांसाठी, सगळ्यांसाठी आपण एकत्र येऊन करावे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आहे की आमचं ग्राउंड खूप चांगलं होतं आहे. आम्ही सगळे एकदा थँक्यू तुकाराम काते साहेब बोलतो आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवतो, आणि आमच्या आमदारांनी आमच्यासाठी केलं आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू.
प्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. खासदार साहेब आमचे आज पूर्ण विभागामध्ये खासदारकींचा जेवढा वॉर्ड आहे त्याच्यामध्ये पूर्ण नाले साफसफाई असू दे, ड्रेनचं असू दे, मैदानं असू दे, कुठे जे पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, गार्डनचा काय प्रॉब्लेम आहे, ते सगळं बघण्यासाठी आज त्यांनी वेळ काढली आणि सगळ्याकडे व्हिजिट केले. संपूर्ण व्हिजिट आज आम्ही करत आलेलो आहोत. आणि हा जो सुभाषनगर, हे जे जुनं सुभाषनगर ते आता डेव्हलपमेंट होतं आहे. ज्या 3 माळ्याच्या बिल्डिंगी होत्या पूर्वी जेव्हा आम्ही नगरसेवक होतो त्याच्यापूर्वीपासून त्या गोष्टीला सुभाषनगरला 51 वर्षाच्या पूर्वीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या आता डेव्हलप होत आहेत, चांगलं होतं आहे. त्या पद्धतीने हे जे ग्राउंड आहे, जेव्हा मी निवडून आली तेव्हा ह्या ग्राउंडमध्ये आपण कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या होत्या. हेल्थ सेंटरसाठी चांगला फंड आणला होता, तो देखील म्हाडाने नंतर वापरून दिला नाही. लहान मुलांसाठी त्याच्याचवरती आपण एक लहान मुलांना बघण्यासाठी म्हणजे चेकअपसाठी पण करणार होतो, ते देखील करून दिलं नाही. प्रॉब्लेम असा आहे, सुभाषनगरमधले वैष्णव ग्रुप असू दे, सुभाषनगर फेडरेशन असू दे, महाराष्ट्र फेडरेशन, सुभाषनगरचे स्थानिक लोक असू दे, मुलं असू दे, युवा असू दे, कोणी, सगळे सुभाषनगर कॉलनी, सगळे जुने जाणते युवा, सगळे रहिवासी, त्यांना हे गार्डन व्यवस्थित हवं आहे, चालायला जागा हवी आहे. आणि त्या माध्यमातून जर व्यवस्थित डेव्हलप झालं तर ते सगळ्यांना हवं आहे. पण जर अनधिकृत आणि चुकीचं जर होत असेल तर सगळ्यांनी त्याच्यासाठी सांगितलेलं आहे का हे काय चाललं आहे आम्हाला कळत नाही आहे. तर जे काही स्पष्टीकरण आहे ते सगळ्यांनी मिटिंग घ्यावी, समोरासमोर ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना बसवावं आणि म्हाडाने त्यांचं जे काही मान्यता दिली आहे ती सांगावी. महानगरपालिकेची काय त्याच्यामध्ये इश्यू आहे तो सांगावा. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही नगरसेवक होऊन गेले, कुठे परवानग्या मिळतात, कुठे नाही मिळत, कसं असतं काय नसतं ते सगळं माहिती आहे. बरं, फंड काय आहे काय नाही तो लग्न ह्या लोक सगळे संभ्रमात आहेत. तर ह्याची माहिती देऊन आमदार साहेबांनी, काते साहेबांच्या माध्यमातून हे काम होतं आहे. तर त्यांनी आणि आमचे खासदार साहेब आणि सर्व हे जुने हे आहेत वैष्णव ग्रुपचे बंटी आणि सगळे हे जुनी लोक आहेत. आणि आता हा अमोल आणि तो ग्रुप सगळे नवीन, सगळी जुनी माणसं आणि नवीन माणसं, आपण कामं करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं आणि सुविधेचा वापर करायचा असतो. तर हे गार्डन चांगलं व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. माझी स्वतः आम्ही खूप मेहनत करत होतो का गार्डनची माती आणि हे मैदान चालण्यासाठी इथल्या ओल्ड म्हणजे जे वृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी पण चालायला होऊ दे. मॅचेस होतात, आम्ही स्वतः स्पॉन्सर्ड करायचो, स्वतः हे वैष्णव ग्रुपचे जुने बंटी वगैरे आणि इथले स्थानिक सगळेजण हेल्प करून मॅचेस भरवत होते. तर त्यांना असं वाटतं का अरे आता आम्हाला खेळायला नाही आहे. मग ते बरोबर आहे, सगळीकडे जरा भरल्यामुळे असं वाटतं का काही होणार नाही, खेळायला मिळणार नाही. तर हा गहन प्रश्न आहे. खासदार साहेबांनी आता आश्वासन दिलेलं आहे सगळ्यांना जे सपोर्टेबल ज्यांना काही प्रॉब्लेम आहे ते पण का आपण बसून हा विषय सॉल्व करूया आणि गार्डन कसं चांगलं होईल लोकांच्या सुविधेसाठी हे आपण बघतो. प्रधान आहेत, त्यांच्या वडिलांच्या नावाने या गार्डनाला नाव आहे. तर ते पण सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे जे काय आहे ते. मग त्या माध्यमातून सगळे मेहनत घेत आहेत. सगळ्यांच्या मेहनतीला जे खरं आहे ते खरं त्या पद्धतीने झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. की हे जे सुभाषनगरचं भावप्रधान क्रीडांगण आहे हे गार्डन नाही आहे, हे क्रीडांगण आहे. आणि हे डी पीमध्ये हे PG म्हणून आहे, प्ले ग्राउंडमध्ये आहे. ओके. आणि हे आजच्या तारखेत म्हणजे डी पीप्रमाणे हे 12,500 स्क्वेअर मीटरचं एवढं एरिया आहे पाहिजे. तर आमचा प्रश्न तोच आहे की तुम्ही आम्हाला तेवढ्या एरियाचा क्रीडांगण द्या, मैदान पाहिजे आम्हाला फक्त खेळण्यापुरती. तुम्ही आता इथे बघत असाल की इथे टर्फ क्रिकेट हा प्रकार, हा कमर्शियल प्रकार आहे. याचा सुभाषनगरला काय उपयोग आहे? पुढे जाऊन याचं नंतर रूपांतर नंतर दुसऱ्या कारणासाठी होऊ शकतं. बरोबर आहे. सुभाषनगरच्या तुम्ही या ग्राउंडचं तुम्ही डिमार्केशन केलं आहे का? हे एवढी मोठी आर्मी कॉन्टिनेंटल उभी राहिली, त्या बदल्यात जी जागा सुभाषनगरच्या ग्राउंडला मिळाली त्याचं पेपरवर्क आहे का? एम्युलेशन सर्टिफिकेट मिळालं आहे का? बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे डी पीमध्ये कन्स्ट्रक्शन काम होऊ शकत नाही. मग हे सगळं कॉन्क्रीटीकरण नंतर आता इथे मी ऐकलं आहे की इथे आता जिम पण होणार आहे, AC जिम कमर्शियल. बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाची मग ऑर्डर आहे की DP ग्राउंड रिझर्वेशन तुम्ही चेंज करू शकत नाही. एवढं सगळं असताना सुद्धा हे सगळे लोक चेंज करतात आहेत. पण आम्ही सामान्य माणूस एवढा पैसा पण आणायला लागतो ना. आणि आता एवढे याच्या आधीचेच हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. तर याचा नंबर कितवा लागेल? नाही, इथे कसं जातं, म्हाडाकडे गेलो तर म्हाडा सांगतात हे ग्राउंड BMCकडे आहे, BMCकडे गेलं तर BMC सांगते म्हाडाकडे आहे. दोघं पण काही क्लिअर उत्तर देत नाहीत. मग हे कोणाच्या परवानगी काम चालू आहे? फंड कोणाचा आहे? कुठला फंड कुठला वापरला जातो आहे? बरोबर आहे.
आमचं सुभाषनगर वासियांचं एकच म्हणणं आहे की इथे म्हाडाच्या 57 बिल्डिंग आहेत आणि 57 बिल्डिंगला फक्त एवढंच हे मैदान आहे आणि ते मैदानही आजच्या डेटला गिळंकृत करण्यात येत आहे. तुम्हाला तुकाराम काते साहेबांचा जर इतिहास बघितलात, वार्ड नंबर 152 मला वाटतं ना 53मध्ये, तर त्यांचे शाळा, कॉलेज, त्यानंतर हॉल, त्यानंतर महिलांसाठी बांधलेलं आहे, ते कालांतराने त्यांची प्रॉपर्टी झालेली आहे. तर आमची एकच विनंती आहे की ही पण कालांतराने प्रॉपर्टी कुणाची वैयक्तिक होता कामा नये. आणि इथे टबचं किंवा हे आता बाजूला पप्पू गार्डन आहे ना, तिथे तुम्ही हे खेळाचं जे लहान मुलांचं तिथे वस्तू ना, हा जो ग्राउंड आहे हा फक्त ओपन ग्राउंड राहू द्या. कारण आज 57 बिल्डिंगच्या इथे आज जिथे 36 मेंबर होते तिथे आज 125 मेंबर पर बिल्डिंग आहे. म्हणजे इथे विचार करा तुम्ही की श्वासोच्छ वास घ्यायला जागा उरणार नाही आहे. तर त्यासाठी आम्ही सर्व अथॉराइज जे कन्सर्न आहेत त्यांना नम्र विनंती करतो की हे खेळाचं मैदान हे ओपनच मैदान राहूया, ही एवढी नम्र. आम्हाला कुठल्याही लोकनेत्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही आहे, फक्त आमचं एक रिक्वेस्ट है कि ह्याला ओपनच राहू द्यात, एवढंच म्हणायचं आहे. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है. इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर सुभाष नगर में. अब यहाँ का जो मसला और मुद्दा है, यहाँ का मैदान यानी ग्राउंड. अब यहाँ पर छोटे छोटे बच्चों के लिए अलग अलग तरह के जिम्स और ओपन जिम्स बनाए जा रहे हैं. साथ साथ में उसके पास में ओपन क्रिकेट मैच खेलने के लिए टब ग्राउंड बनाया जा रहा है. अब ये जो तस्वीर है, पहले इस तरह का हरा भरा तस्वीर आपने कभी देखा नहीं होगा सुभाष नगर का, लेकिन अब यहाँ पर इस पूरे ग्राउंड को मेंटेन किया गया है और नूतनीकरण किया गया है यहाँ के विधायक तुकाराम काते जी के माध्यम से. लेकिन इसमें कई लोग विरोध भी कर रहे हैं कि जो काम किया जा रहा है ये सिर्फ किसी एक आदमी को व्यक्तिगत फ़ायदे के लिए किया जा रहा है. अब इस मसले पर यहाँ के स्थानिक सांसद अनिल देसाई जी कुछ समय पहले यहाँ पर मौजूद थे, उन्होंने जायज़ा लिया. लेकिन इससे पहले यहाँ की जो नगर सेविका आशाताई मराठे, उन्होंने मुंबई महानगर पालिका में उन्होंने प्रभाग समिति में उन्होंने पूरा मुद्दा उठाया था, जहाँ पे महाड़ा के अधिकारी BMC के अधिकारी थे. उनका कुछ कहना था कि ये हमारे पास गार्डन नहीं है. महाड़ा का कहना है कि हमारे पास नहीं, BMC के पास है. BMC का कहना है कि हमारे पास नहीं, महाड़ा के पास है. ये इस तरह का टाल मटोल किया जा रहा है. लेकिन यहाँ पर काम चल रहा है. अब युवाओं का ये कहना है कि भैया ऑलरेडी पहले यहाँ पर चरसी कर दूल्हे बैठे थे, ऑलरेडी इसकी हालत काफ़ी ख़राब थी. 15-20 साल तक किसी ने यहाँ पर ध्यान दिया नहीं, लेकिन अब काम हो रहा है तो रोका क्यों जा रहा है. युवाओं का एक ही कहना है, काम चाहे जो करे, लेकिन हमें यहाँ पर स्वच्छ और सुंदर मस्त गार्डन चाहिए युवाओं को खेलने के लिए. अब देखना ये है कि आने वाली तस्वीर इस तरह की होती है. क्या यहाँ पर महानगर पालिका के माध्यम से कार्रवाई होगा या युवाओं की जो भावना है उससे खिलवाड़ नहीं होगा. ये सब तस्वीर है और ये चेंबूर सुभाष नगर की तस्वीर है. अब देखना ये है कि क्या आगे फैसला होता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर. पांडे जी CEN न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.